जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड दिले असतील तर बेसिसिटी कशी मेजर करायची आहे, बेसिसिटीची ऑर्डर कशी अरेंज करायची आहे, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती बेसिसिटी डिपेंड असते. कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हायर द व्हॅल्यू ऑफ पीके स्ट्रॉंगर विल बी द बेस. जेवढी पीके ची व्हॅल्यू जास्त असेल तेवढीच बेसिसिटी सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. पण एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची पीके ची व्हॅल्यू लर्न करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे, ते आपण करू शकत नाही. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपण काय करूयात, वी विल स्टडी की हाऊ टू मेजर द बेसिसिटी. आता याच्यात ना एक थंब रूल आहे. म्हणजे हा एक रूल असा सांगतो आपल्याला की जेवढी लोन पेअर अनस्टेबल असेल, पहा बेसिसिटी म्हणजे काय, लोन पेअर डोनेट करण्याची क्षमता आहे ना, कॅपॅसिटी टू डोनेट लोन पेअर, यालाच आपण बेसिसिटी म्हणतो. जेवढी लोन पेअर अनस्टेबल असेल तेवढीच त्या कंपाऊंडची बेसिसिटी जास्त असेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर बेसिसिटी सांगायची आहे तर तुम्हाला त्या कंपाऊंड वरती, त्या ऍटम वरती असणारी लोन पेअर बघायची. जर ती लोन पेअर स्टेबल असेल ना तर तो का डोनेट करेल दुसऱ्याला, म्हणजे त्याची बेसिसिटी कमी असेल. जर अनस्टेबल असेल तो ऑब्व्हियसली तो डोनेट करेल, म्हणजे त्याची बेसिसिटी जास्त असेल. आता बघा कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. तर सगळ्यात पहिला फॅक्टर आपण चार्ज कन्सिडर करायचा आहे. निगेटिव्ह चार्ज वाढला तर बेसिसिटी सुद्धा वाढली. जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज असेल तेवढीच त्या स्पीसीजची बेसिसिटी जास्त असेल. जसं हे पहिलं एक्झाम्पल पहा, O2 मायनस आहे, O मायनस आहे आणि H2 आहे. तिन्हीमध्ये ऑक्सिजन आहे. आता तिन्हीमध्ये ऑक्सिजन आहे, पण इथे जो ऑक्सिजन आहे ना तो न्यूट्रल ऑक्सिजन आहे. याच्यावरती बघू शकता एक मायनस चार्ज आहे, याच्यावरती -2 चार्ज आहे. मग जेवढा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला याचा अर्थ त्याच्यावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी तेवढी जास्त आहे. आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त, जेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त, तेवढीच त्याची बेसिसिटी जास्त असणार आहे. सो या केसमध्ये, या पहिल्या एक्झाम्पलमध्ये O2 मायनसची बेसिसिटी सगळ्यात जास्त असणार आहे. तसंच हे दुसरं एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये NH2 मायनस आहे आणि NH3 आहे. अगेन इथे जो नायट्रोजन आहे याच्याकडे एक लोन पेअर आहेच, आणि हा नायट्रोजन न्यूट्रल आहे. तसेच याच्याकडे पाहू शकता तुम्ही, याच्याकडे काय झालेलं आहे, एक लोन पेअर एक्स्ट्रा आलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज आहे. तर निगेटिव्ह चार्ज जास्त, इथे निगेटिव्ह चार्ज नाहीच आहे, म्हणून बेसिसिटी NH2 मायनसची जास्त असेल. तसंच जर आपण हे थर्ड एक्झाम्पल पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा पहा, SO4 2 मायनस आहे, HSO4 मायनस आहे आणि H2SO4 आहे. अगेन इथे न्यूट्रल आहे, इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे दोन निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून SO4 2 मायनसची बेसिसिटी जास्त असणार आहे. सो हा पहिला फॅक्टर आहे, चार्ज आपल्याला कन्सिडर करायचा आहे. कधी अप्लाय करायचा हा फॅक्टर, जेव्हा तुम्हाला सिमिलर एलिमेंट दिलेला आहे, सिमिलर स्पीसीज दिलेला आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, डिफरन्स काय झाला, न्यूट्रल आहे, एक मायनस चार्ज आहे, दोन मायनस चार्ज आहे. सिंपल चार्ज बघायचा, जिथे चार्ज जास्त, निगेटिव्ह चार्ज जास्त, त्याची बेसिसिटी जास्त असेल. सो आपण म्हणू शकतो की चार्ज इन्क्रीज झाला की बेसिसिटी इन्क्रीज होते. हा निगेटिव्ह चार्ज विषयी बोलतोय आपण, लक्षात ठेवा. म्हणजे दोघे एकमेकांना कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा पहिला फॅक्टर झाला आणि सिंपल फॅक्टर होता. दुसरा फॅक्टर पाहूयात आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कामाला येणारा फॅक्टर आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा फॅक्टर कुठे अप्लाय करायचा आहे, पीरियड, अक्रॉस द पीरियड अप्लाय करायचा आहे. तुम्हाला जर ग्रुपमध्ये विचारलं असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप्लाय नाही करायची. पॉइंट टू बी नोटेड, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बरेचसे मुलं क्वेश्चन सॉल्व्ह करताना इथेच गफलत करतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कधी अप्लाय करायची हेच कळत नाही. फक्त पिरियडमध्येच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप्लाय करायची. पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणे याचा अर्थ काय, जर एखादा एलिमेंट जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे त्याने काय केलेलं आहे, त्याच्या लोन पेअरला अट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे. याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणे. जो स्पीसीज लोन पेअरला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय न्यूक्लिअर चार्जमुळे, तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. त्याच्यावरती असणारी लोन पेअर जास्त स्टेबल असते. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झाली, डिक्रीज झाली की बेसिसिटी वाढते. काय म्हणलं होतं आपण पहा, जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज झाली तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस. याचाच अर्थ काय, देअरफॉर लोन पेअर
इज स्टेबल. म्हणजे ज्याच्यावरती ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याने आपल्या लोन पेअरला होल्ड करून ठेवलंय, तो दुसऱ्याला देऊ इच्छित नाहीये लोन पेअर, म्हणजे त्याची बेसिसिटी कमी झाली. तो सरळ सरळ काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, बेसिसिटी काय असेल, कमी असेल. इनव्हर्स व्हेरिएशन. इथे आपण लिहिलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कमी झाली तर बेसिसिटी काय असेल, जास्त असेल. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्याने काय केलंय, इलेक्ट्रॉन्सला, लोन पेअर इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे अट्रॅक्ट नाही करून ठेवलंय, म्हणजे ते इझिली डोनेट करू शकतात. आता बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे CS3 मायनस, NH2 मायनस, OH मायनस, F मायनस. हे सगळे सेकंड पिरियडचे एलिमेंट्स आहे. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. प्रत्येकावरती सेम निगेटिव्ह चार्ज आहे. एक निगेटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आणि हा निगेटिव्ह चार्ज कधी अप्लाय करायचा आपण पाहिलं, जेव्हा सेम एलिमेंट असतील तेव्हा. इथे एलिमेंट वेगळे आहेत, पण हे एलिमेंट कोणते आहेत, पिरियडमध्ये आलेले आहेत ना, पिरियडमध्ये आलेले एलिमेंट्स आहेत. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असेल. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. या व्हॅल्यूज तुम्हाला लर्न नाही करायच्या, या रेफरन्ससाठी लिहिल्या. जनरल ट्रेंड आपल्याला माहिती आहे की लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. अक्रॉस अ पिरियड लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. याचा अर्थ कोणत्या स्पीसीजने आपल्या लोन पेअरला चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट करून ठेवले, फ्लोरीनने, कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याची बेसिसिटी कमी. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, म्हणजे कार्बन वरती असलेले लोन पेअर हे लीस्ट स्टेबल आहेत. सो त्याच्यामुळेच हा CS3 मायनस जो आहे तो मोस्ट बेसिक असेल, राईट. हा झाला नेक्स्ट फॅक्टर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो बेसिसिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. पुढे नेक्स्ट दुसरा फॅक्टर आहे पोलरायझिबिलिटी किंवा चार्ज डेन्सिटी. दोघांपैकी एक पहा. चार्ज डेन्सिटीचा अर्थ काय आहे, चार्ज डेन्सिटी म्हणजे समजा ए हा स्पीसीज आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, बी हा स्पीसीज आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. पण ए ची साईज छोटी आहे आणि बी ची साईज मोठी आहे, तर छोट्या साईज वरती एक निगेटिव्ह चार्ज, मोठ्या साईज वरती एक निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथे चार्ज जो आहे ना जास्त स्प्रेड झालाय आणि इथे चार्ज स्प्रेड नाही झालाय, म्हणजे ए मायनसची चार्ज डेन्सिटी जास्त आहे. चार्जची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे कमी एरियामध्ये तो चार्ज आहे, कमी व्हॉल्यूम वरती तो चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे, -1 चार्ज. तसं जिथे ॲटॉमिक साईज मोठी असते ना तिथे तो -1 चार्ज जास्त डिस्ट्रीब्यूट झालाय, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी झाली. आणि जेवढी चार्ज डेन्सिटी कमी होईल, जेवढा तो निगेटिव्ह चार्ज स्प्रेड होईल त्या ॲटॉमिक व्हॉल्यूम वरती, तेवढा तो स्टेबल होतो. आणि जर ॲटॉमिक चार्ज स्टेबल झालाय याचा अर्थ बेसिसिटी सुद्धा कमी होणार आहे, राईट. तर हे याला म्हणतो आपण चार्ज डेन्सिटी. किती व्हॉल्यूम मध्ये तो चार्ज आहे, कमी व्हॉल्यूम मध्ये चार्ज आहे म्हणजे चार्जची डेन्सिटी जास्त आहे. लार्ज व्हॉल्यूम म्हणजे मोठ्या साईज मध्ये तो चार्ज स्प्रेड झालाय याचा अर्थ चार्ज डेन्सिटी कमी आहे. सो इन अ ग्रुप, आता हा जो फंडा आहे हा कधी अप्लाय करायचा आहे, ग्रुपमध्ये. पहा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल, क्वेश्चन मध्ये जर एका ग्रुप मधले एलिमेंट दिसत असतील तर चार्ज डेन्सिटी डोक्यात आलं पाहिजे, लगेच अप्लाय करायचं. आणि जर पिरियड वाले आले असतील सगळे तर काय अप्लाय करायचे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप्लाय करायची. आता काय होतं ग्रुपमध्ये, जशी जशी साईज इन्क्रीज होत जाते, आपल्याला माहिती आहे की डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज जी आहे ना ती वाढते, बिकॉज न्यू शेल इज ॲडेड. निगेटिव्ह चार्ज इज मोर स्प्रेड आउट ओव्हर अ लार्जर व्हॉल्यूम. जशी जशी साईज वाढत जाईल निगेटिव्ह चार्ज जो आहे स्प्रेड होत जाईल. हेन्स चार्ज डेन्सिटी डिक्रीजेस. चार्ज डेन्सिटी डिक्रीज झाली आहे याचाच अर्थ असा आहे की इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणू शकतो आपण त्यांना, आर मोर स्टेबल. याचाच अर्थ मेकिंग लोन पेअर लेस अवेलेबल फॉर डोनेशन. जर डोनेशनसाठी कमी अवेलेबल झाली तर त्याची बेसिसिटी कमी होईल ना. बेसिसिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्याला देण्याची क्षमता. इथे जर ती कमी झाली आहे तर त्याची बेसिसिटी कमी असणार आहे. आता बघा ॲटॉमिक साईजची ऑर्डर हॅलोजन्समध्ये समजा अप्लाय केली डाऊन द ग्रुप, तर आपल्याला माहिती आहे आयोडीनची साईज सगळ्यात जास्त आहे आणि ज्याची साईज सगळ्यात जास्त त्याची चार्ज डेन्सिटी सगळ्यात कमी. लक्षात ठेवा, ज्याची ॲटॉमिक साईज जास्त त्याची चार्ज डेन्सिटी कमी. चार्ज डेन्सिटी कमी आहे याचा अर्थ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे झाले, स्टेबल झाले. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्टेबल झाले याचा अर्थ बेसिसिटी काय झाली आहे, डिक्रीज झाली आहे. सिंपल फंडा आहे. आता पहा, ज्याची साईज जास्त त्याची चार्ज डेन्सिटी कमी, ज्याची साईज जास्त त्याची चार्ज डेन्सिटी कमी, किंवा ज्याची साईज कमी आहे, फ्लोरीनची साईज कमी आहे ना त्या ग्रुपमध्ये, त्याची चार्ज डेन्सिटी जास्त असेल. आता ज्याची चार्ज डेन्सिटी जास्त आहे
त्याची बेसिसिटी ऑर्डर पण जास्त आहे. पहा, चार्ज डेन्सिटी कमी, बेसिसिटी कमी. चार्ज डेन्सिटी जास्त, बेसिसिटी जास्त. चार्ज डेन्सिटी कमी याचा अर्थ काय? कमी व्हॉल्यूम मध्ये तो निगेटिव्ह चार्ज, ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे ती लोन पेअर जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे ती दुसऱ्याला द्यायला तयार आहे. आणि जर जास्त व्हॉल्यूम असेल, ॲटॉमिक साईज वाढली की लोन पेअर डिस्ट्रीब्यूट झाली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डायल्यूट झाली, असं समजा स्प्रेड झाली आहे, दुसरीकडे द्यायला अवेलेबल नाहीये, कमी अवेलेबल आहे. पोलरायझिबिलिटी म्हणजे काय? पहा, ज्याची साईज कमी किंवा ज्याची चार्ज डेन्सिटी कमी असते त्याची पोलरायझिबिलिटी. पोलरायझिबिलिटी म्हणजे काय? दुसऱ्याला लोन पेअर देण्याची क्षमता. आपण याला फजन्स रूल मध्ये वापरतो, मी एक्स्ट्रा म्हणून टाकलेलं आहे. तर ज्याची चार्ज डेन्सिटी कमी असते त्याची पोलरायझिबिलिटी जास्त असते. आता पहा, लिस्ट चार्ज डेन्सिटी मीन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज स्प्रेड ओव्हर अ लार्ज व्हॉल्यूम मेकिंग इलेक्ट्रॉन पेअर स्टेबल. हाच पॉईंट प्रत्येक वेळेस मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. एक्झाम्पल घेऊयात. इथे पहा, हे CH3 CH2O मायनस, CH3 CH2S मायनस, CH3 CH2 Fe मायनस आहे. आता हे एकाच ग्रुप मधले आहेत ना, 16 ग्रुप मधले, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम. डाऊन द ग्रुप साईज इन्क्रीज होते, म्हणजे सेलेनियमची साईज सर्वात जास्त आहे. ज्याची साईज जास्त त्याची चार्ज डेन्सिटी कमी. चार्ज डेन्सिटी कमी म्हणजे बेसिसिटी सुद्धा त्याची काय असेल? कमी असेल. ऑक्सिजनची साईज सर्वात कमी आहे, म्हणजे इथे चार्ज डेन्सिटी जास्त असणार आहे, म्हणून याची बेसिसिटी जास्त आहे. तर बेसिसिटी अँड चार्ज डेन्सिटी आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. किंवा पोलरायझिबिलिटी बघत असाल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. चार्ज डेन्सिटी आणि पोलरायझिबिलिटी सुद्धा एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. नेक्स्ट पार्ट आहे रेझोनन्स, आणि बऱ्याचदा याचा यूज होतो. पहा, लेसर रेझोनन्स म्हणजे जेवढा कमी रेझोनन्स असेल तेवढी लेस विल बी द स्टॅबिलिटी, तेवढी स्टॅबिलिटी कमी असेल. आपण हे पाहतो जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट शिकतो, जेवढा रेझोनन्स जास्त असतो तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते त्याला, ड्यू टू द रेझोनन्स एनर्जी. रेझोनन्स जास्त, लक्षात ठेवा, जेवढा रेझोनन्स जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त, आणि जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढीच बेसिसिटी काय असणार? कमी असेल. स्टेबल आहे तर का तो लोन पेअर आपले दुसऱ्याला देईल. आणि जेवढा रेझोनन्स कमी असेल, ज्याप्रमाणे इथे लिहिलंय, लेस विल बी द स्टॅबिलिटी, हेन्स मोर विल बी द बेसिसिटी. आता हे दोन एक्झाम्पल पाहूयात. पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन एक्झाम्पल घेतले होते आणि पीके ने आपण कम्पेअर केले होते. तर आता जर पीके माहित नसतं तर आपण काय केलं असतं. आता इथे पहा, हा जो पिपेरिडिन आहे याच्यामध्ये इथेही लोन पेअर नायट्रोजन वरती अवेलेबल आहे. याच्यामध्ये रेझोनन्स नाहीच आहे, नो रेझोनन्स, होतच नाहीये रेझोनन्स. कमी वगैरेची गोष्टच नाही, रेझोनन्सच नाहीये. का नाहीये? रेझोनन्स होण्यासाठी कशाची गरज असते? सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्ज्युगेशन पाहिजे ना, काहीतरी अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेअर, डबल बॉन्ड, असं काहीतरी हवं. इथे पहा ना, इथे रेझोनन्स होतंय. इथे कशा पद्धतीने रेझोनन्स होतोय? ही लोन पेअर इथे शिफ्ट होऊ शकते, मग हा डबल बॉन्ड इथे येऊन निगेटिव्ह चार्ज देऊ शकतो, मग हा पुन्हा डबल बॉन्ड इकडे लोन पेअर पुन्हा इथे शिफ्ट होऊ शकते, त्याच्यानंतर मग हा बॉन्ड इथे शिफ्ट होऊ शकतो. रेझोनन्स चालू होत आहे, म्हणजे याच्यामध्ये रेझोनन्स आहे. देर इज रेझोनन्स इन पिरिडिन, आणि पिरिडिन मध्ये रेझोनन्स आहे, याच्यामध्ये रेझोनन्स होत नव्हता. रेझोनन्स आहे याचा अर्थ लोन पेअर जी आहे ना, लोन पेअर इज डिलोकलाइज्ड इन रेझोनन्स अँड नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. ही लोन पेअर इथे याच्यामध्ये फिरण्यात बिझी आहे, ती दुसऱ्याला डोनेट करायला अवेलेबलच नाही. तशी इकडची लोन पेअर रेझोनन्सच करत नाहीये, ही दुसऱ्याला डोनेट करायला अवेलेबल आहे. याचा अर्थ हा जो स्पीसीज आहे, हा पिपिरिडिन, याची बेसिसिटी जास्त असणार आहे कोणापेक्षा? पिरिडिन पेक्षा. हेच सेम एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पीकेच्या बेसिसवरती केलेलं होतं. पण पीके जर लर्न नसेल तर कसं करायचं, इथे आपल्याला क्लिअर झालंय. नेक्स्ट सेम एक्झाम्पल घेऊयात. हा आहे ऑक्साईड आयन, इथे पहा, आणि हा आहे फिनॉक्साईड आयन. तर याच्यामध्ये ऑक्सिजनची लोन पेअर इथे रेझोनन्समध्ये इन्व्हॉल्ड आहे. अशा पद्धतीने इथे रेझोनन्समध्ये इन्व्हॉल्ड होते. मग रेझोनन्स ऑब्वियस आहे की इथून सगळे इलेक्ट्रॉन असे फिरत जातील, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड. कशामुळे डिलोकलाइज? कशामुळे? ड्यू टू रेझोनन्स, ड्यू टू रेझोनन्स. आणि जर डिलोकलाइज झालेत याचाच अर्थ काय? इलेक्ट्रॉन्स आर नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. इलेक्ट्रॉन्स आर नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. त्याच्यामुळे याची बेसिसिटी जी आहे ती कमी असेल. याच्यामध्ये नो रेझोनन्स, रेझोनन्सच होत नाहीये. याचा अर्थ ऑक्सिजनची लोन पेअर दुसऱ्याला डोनेट करायला अवेलेबल आहे, म्हणजे याची बेसिसिटी
जास्त असणार आहे. सो सिम्पली काय बघायचं, जिथे रेझोनन्स जास्त झालाय तिथे बेसिसिटी कमी झाले, इनव्हर्स व्हेरिएशन असणार आहे. नेक्स्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. नेक्स्ट फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे, आता इंडक्टिव्ह इफेक्ट दोन्ही प्रकारचा असतो. एक असतो पॉझिटिव्ह आय इफेक्ट, दुसरा असतो निगेटिव्ह आय इफेक्ट. निगेटिव्ह आय म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो, विड्रॉ करून घेतो. आणि पॉझिटिव्ह आय म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली जाते. पॉझिटिव्ह आय, निगेटिव्ह आय. इट अफेक्ट्स बेसिसिटी स्पेशली इन कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड अल्कोहोल्स. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि अल्कोहोल्समध्ये तुम्हाला बेसिसिटी कम्पेअर करायची असेल, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड वेगळे, अल्कोहोल्स वेगळे. असं नाही की कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोलला एकत्र करायचं. तर कार्बोक्सिलिक ऍसिड दिले असतील, अल्कोहोल दिले असतील, त्यावेळेस इंडक्टिव्ह इफेक्ट यूज करायचा. आता जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल, EWG, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे काय, आपल्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेतोय. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग, पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग स्टॅबिलायझेस निगेटिव्ह चार्ज, ऑब्वियस आहे. आता इकडे पहा ना, इकडे आपल्याला दिलेला आहे CH3CH2 अटॅच्ड, इथे CH2. आता अल्काइल ग्रुप हे पॉझिटिव्ह आय वाले आहेत. हे काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याकडे ओढून घेतात. सॉरी हे काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी देतात. पॉझिटिव्ह आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, म्हणजे ऑक्सिजनवरती ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज होता. हा जो अल्काइल ग्रुप आहे तो ऑक्सिजनवरच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीला वाढवतोय, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्जला थोडासा वाढवतोय तो, म्हणजे त्याची बेसिसिटी वाढते. तसंच इथे पहा, इथे फ्लोरीन आलेला आहे, हा मायनस आय ग्रुप आहे. मायनस आय ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटीला आपल्याकडे खेचतोय, म्हणजे याच्यावरच्या ऑक्सिजनवरच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीला तो काय करतोय, कमी करतोय. कमी झाली ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी, याचाच अर्थ बेसिसिटी सुद्धा काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. सो याच्यात काय इन्फॉर्मेशन महत्वाची आहे, तुम्हाला जो ग्रुप अटॅच्ड आहे ना, तो निगेटिव्ह आय आहे की पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याकडे ओढणारा असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर बेसिसिटी कमी करेल. इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर चार्ज वाढवतोय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय, बेसिसिटी जास्त असेल. हे एक्झाम्पल पहा, या एक्झाम्पल मध्ये काय म्हणणं, CH3COH असतो, त्याचा H काढून टाकूया, म्हणजे आपल्याकडे बनलंय CH3CO मायनस, म्हणजे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे सगळीकडे. बाकी C डबल बॉन्डो CH2, C डबल बॉन्डो CH2, C डबल बॉन्डो CH2 सगळीकडे सेम आहे. फरक कुठे झाला, इथे आयोडीन आहे, इथे ब्रोमीन आहे, इथे क्लोरीन आहे, इथे फ्लोरीन आहे. सगळीकडे हे मायनस आय वाले ग्रुप आहेत. मायनस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटीला आपल्याकडेच ओढतायत. पण या चौघांमध्ये सर्वात जास्त मायनस आय इफेक्ट असलेला ग्रुप कोणता, तर फ्लोरीन आहे. कारण फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर त्याची इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे इकडचा जो ऑक्सिजन आहे ना, याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी याने जास्त प्रमाणात आपल्याकडे खेचली आहे, याने थोडी कमी प्रमाणात खेचलेली असेल, याने थोडी अजून कमी प्रमाणात आपल्याकडे ओढलेली असेल. आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी आहे, म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून कमी प्रमाणामध्ये विड्रॉ झालेली असेल. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणाची विड्रॉ झाली, फ्लोरीनच्या केसमध्ये झाली ना. म्हणजे या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सगळ्यात कमी झाली आणि या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त झाली. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी त्याची बेसिसिटी सुद्धा काय असेल, कमी असेल. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे ज्या ऑक्सिजनकडे, त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल. दुसरं एक्झाम्पल पाहूयात. पहा इथे टर्शरी कार्बन आयन आहे, इथे सेकंड, हा टर्शरी आहे, इथे सेकंडरी आहे, इथे प्रायमरी आहे. तर इकडे काय झालेलं आहे, या कार्बन आयन वरती 3 मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतात. पॉझिटिव्ह आहे ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजे या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. इथे काय होतंय, एक मिथाइल ग्रुप आहे आणि एक इथाइल ग्रुप आहे, दोनच ग्रुप आहेत पॉझिटिव्ह आयवाले. इथे 3 ग्रुप होते, म्हणजे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडी कमी इन्क्रीज झाली आहे. पण पहिल्याच्या टर्शरीच्या कंपॅरिझन मध्ये कमी इन्क्रीज झालेली आहे. हा तर प्रायमरी आहे, हा एकटाच याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी देतो, म्हणजे अजून कमी इन्क्रीज झालेली आहे. म्हणून प्रायमरी कार्बन आयनची बेसिसिटी कमी असेल तर टर्शरी कार्बन आयनची बेसिसिटी जास्त असेल. कारण टर्शरीमध्ये 3 मिथाइल ग्रुप त्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी देत आहेत, म्हणजे या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त, याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडी कमी, याच्यावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून कमी असेल. सो कम्पेअर जर करायचं झालं तर बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला. नेक्स्ट फॅक्टर आहे एस ऑर्बिटल कॅरेक्टर. ग्रेटर द एस कॅरेक्टर, जेवढं एस कॅरेक्टर जास्त असेल, हे हायब्रिडायझेशन वरून आपण डिसाईड करतो. पहा sp3 हायब्रिडायझेशन असेल तर त्याच्यामध्ये एस कॅरेक्टर 25% आहे, SPPP
चार पैकी हा एक आहे, म्हणजे एस किती झाला 1/4 ना, 25%. तसंच SP2 असेल तर 33% एस कॅरेक्टर आहे, आणि SP मध्ये इथे यायला पाहिजे होतं 50% एस कॅरेक्टर. किती असणार आहे एस कॅरेक्टर? 50%. म्हणजे एस कॅरेक्टर SP हायब्रिडायझेशन मध्ये जास्त आहे. आणि SP हायब्रिडायझेशन आपण कसं आयडेंटिफाय करतो जनरली? ट्रिपल बॉन्ड म्हणजे SP, डबल बॉन्ड म्हणजे SP2 म्हणतो आपण, सिंगल बॉन्ड म्हणजे SP3 जनरली. सो ग्रेटर द एस कॅरेक्टर, कसं डिसाईड करायचं एस कॅरेक्टर आपण इथे पाहिलेलं आहे, ऑफ द ऑर्बिटल, देन मोर स्टेबल विल बी द निगेटिव्ह चार्ज. कारण एस कॅरेक्टर जास्त आहे याचा अर्थ आपले इलेक्ट्रॉन जास्त टाइम स्पेंड करतात एस ऑर्बिटलमध्ये. एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असते, जेवढं न्यूक्लियसच्या जवळ जाणार तेवढं स्टॅबिलिटी जास्त असणार, तेवढं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. जेवढं एस कॅरेक्टर जास्त तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. सो अँड हेन्स लेसर विल बी द बेसिसिटी. सो जेवढं एस कॅरेक्टर जास्त, हायर इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तेवढंच बेसिसिटी कमी असणार. आपण पाहिलं होतं ना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फॅक्टरमध्ये, लेसर द एस कॅरेक्टर मोर विल बी बेसिसिटी. किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त झाली, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. SP हायब्रिडायझेशनची SPची एस कॅरेक्टर किती आहे? 50%, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्टेबल आहेत, याचा अर्थ त्याची बेसिसिटी काय असेल? कमी असेल. आता इथे पहा, हा जो आहे ना, हा कोणता हायब्रिडायझेशन असेल याचं? SP2. याचा हायब्रिडायझेशन काय असेल? SP3. याचा हायब्रिडायझेशन काय असेल? SP3. याचा हायब्रिडायझेशन असणार आहे फक्त SP. चला ऑर्डर झाली. इथे एस कॅरेक्टर 50%, इथे 33.33%, आणि इथे 25%. ज्याचं एस कॅरेक्टर जास्त त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. एस ऑर्बिटल जवळ आहे ना न्यूक्लियसच्या, इलेक्ट्रॉन तिथे जास्त राहतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. सो याची बेसिसिटी जी आहे ना, ती सगळ्यात कमी होऊन जाईल. इकडे पण पहा, हा पुन्हा SP, हा SP2, आणि इथे पहा हा SP3 आहे. तर त्याच्यामुळे ऑर्डर आहे, जिथे SP आहे तिथे बेसिसिटी कमी असणार आहे. सो बेसिसिटी इज प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एस कॅरेक्टर. तर आज आपण काय केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये? आपण पाहिलं की हाऊ टू मेजर द बेसिसिटी. आपल्या जर बेसिसिटी मेजर करायची असेल तर आपल्याकडे 6 फॅक्टर होते. कोणते कोणते 6 फॅक्टर होते? स्टार्टिंग विथ द चार्ज. आपण सगळ्यात पहिला फॅक्टर पाहिला होता चार्ज. चार्ज काय सांगतो? जेवढा चार्ज जास्त, निगेटिव्ह चार्ज जास्त, तेवढी बेसिसिटी जास्त. नेक्स्ट फॅक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कधी अप्लाय करायची? पिरियडच्या केसमध्ये, जेव्हा तुम्हाला जे स्पीसीज ज्याच्यामध्ये ऑर्डर अरेंज करायची ते एकाच पिरियडचे दिसतात तेव्हा अरेंज करायची. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर बेसिसिटी कमी असते. उलट म्हणा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तर बेसिसिटी जास्त असते. इन्व्हर्स व्हेरिएशन. तसंच चार्ज डेन्सिटीचं होतं, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. जेवढी चार्ज डेन्सिटी जास्त, म्हणजे जेवढी साईज कमी तेवढी चार्ज डेन्सिटी जास्त, जेवढी चार्ज डेन्सिटी जास्त तेवढी बेसिसिटी जास्त. मग रेझोनन्स होतं, रेझोनन्स जास्त, स्टॅबिलिटी जास्त, बेसिसिटी कमी होणार. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट -I असेल, इंडक्टिव्ह मध्ये पण -I असेल तर बेसिसिटी कमी होणार. +I असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर बेसिसिटी वाढणार. त्यातही मग तुम्हाला जर ग्रुप दिले, जसं आपण एक्झाम्पल पाहिलं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सगळे -I, पण फ्लोरीनचा -I जास्त आहे म्हणून त्याची बेसिसिटी जास्त कमी होणार. आणि लास्ट आपण पॉईंट पाहिला होता एस ऑर्बिटल कॅरेक्टर. जेवढं एस कॅरेक्टर जास्त तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजे बेसिसिटी कमी होऊन जाणार. तर असेच वेगवेगळ्या केमिस्ट्रीचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. चॅनलला भरपूर आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. त्यांना केमिस्ट्रीचे कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने इथे समजवून मिळतील, जेणेकरून JEE, नीट, CET सारख्या एक्झाममध्ये केमिस्ट्री तुम्हाला अतिशय सोपं जाईल. जय शिवराय.